श्री स्वामी समर्थ सर्वांना। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा करण्यासाठी कोणतं साहित्य लागणार आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात पाहणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पूजा मांडण्यासाठी पाट किंवा चौरंग लागणार आहे आणि एक नवीन स्वच्छ वस्त्र आपल्याला लागणार आहे। तुम्ही पिवळं, केशरी, लाल कलरचं वस्त्र घेऊ शकतात। यानंतर आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते साहित्य आपल्याला एकत्र गोळा करून घ्यायचं आहे। त्यात तांब्याचा पाण्याने भरलेला कलश लागणार आहे, नारळ लागणार आहे, नागलीची 5 विड्याची पानं, त्यानंतर आपल्याला कापूस, अगरबत्ती, धूप, दिवा, घंटी या प्रकारचे लाया बत्तासे मिळतात। हे आवर्जून लक्ष्मी पूजनामध्ये आणायचं आहे। सुपारी, 1 रुपयाचं नाणं, कापूस, त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवण्यासाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, त्यानंतर पानाचा विडा आपल्याला लागणार आहे। आपण मोजकच साहित्य या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, आपल्याला नारळ घ्यायचा आहे, वेगवेगळी फुलं घ्यायची आहे, धणे घ्यायचे आहे, हळदी, कुंकू, अक्षदा, अष्टगंध, कापूर घ्यायचा आहे। या प्रकारचा झाडू, केरसुणी आपल्याला आणायची असते। मग तुम्ही छोटी केरसुणी आणली तरी चालेल, परंतु या दिवशी या केरसुणीला अतिशय महत्त्व आहे। त्यानंतर आपल्याला पंत्या घ्यायच्या आहेत। या प्रकारची बोळके मिळतात, मडके मिळतात। ही मडकी आपल्याला 5 आणायची असतात। त्याचप्रमाणे भरपूर मोठ्या प्रमाणात तुम्हाला पंती घ्यायची आहे। तर हे जे साहित्य आहे हे बेसिक साहित्य आपल्याला लागणार आहे। या व्यतिरिक्त आपल्या देवघरात माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल ती घ्यायची आहे, गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती घ्यायची आहे। जर का तुमच्या देवघरात श्रीयंत्र असेल, कुबेर यंत्र असेल तर ते यंत्र देखील पूजेसाठी घ्यायचं। पिवळ्या कवड्या असतील तर त्या पिवळ्या कवड्या, लक्ष्मी कवड्या, गोमती चक्र तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीला आवडणारे गुलाबाची फूल, कमळाचं फूल लागणार आहे। नैवेद्यासाठी दूध, खडीसाखर लागणार आहे। या दिवशी माता लक्ष्मीला बत्तासेचा नैवेद्य दाखवला जातो, तो आवर्जून तुम्हाला घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे रांगोळी लागणार आहे काढण्यासाठी, धूप लागणार आहे, बसण्यासाठी स्वच्छ वस्त्र घ्यायचं। त्याचप्रमाणे बघा, या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही ज्या वस्तू घ्यायच्या असतील त्या वस्तू तुम्ही तुमची पूजा सुशोभित करण्यासाठी घेऊ शकतात। बेसिक साहित्य आपल्याला एवढंच लागतं। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।